सर्वांना आजचा दिवस आनंदी आणि निरोगी जावो. आजचाच काय रोजचाच दिवस आनंदी आणि निरोगी जावो. तर चला आजच्या ह्या का नवीन ब्लॉगला आणि हे नवीन आज कामाला सुरुवात करूया. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज शेतात औषध मारायचे आम्हाला तणनाशक आणि त्याचबरोबर घासावर युरिया न मिळाल्यामुळं हे पण मारायचं आहे म्हणजे टॉनिक. तर युरियागतच ते पण काम करतं. तर घरचं आणि शेतीचं काम म्हणजे ज्यावेळेस करायचं असतं किंवा करताना जो म्हणजे त्रास होतो, पण त्या त्रासापेक्षा म्हणजे त्यात आपण आनंद जर शोधला तर नक्कीच आपल्याला आनंदसुद्धा मिळतो आणि समाधानसुद्धा मिळतं. माणसानं नेहमी म्हणजे कुठलंही अगदी काम असू द्या ते आनंदानं जर केलं तर आपल्याला समाधान पण मिळत असतं आणि आनंद पण मिळत असतो. तर उगीच नाही का आपली म्हणजे चिडचिड होत नाही असं होतं. प्रत्येक काम हे उल्हासाने करावं माणसानं. तर बघा आमचा आता शेतात औषध मारायचं आहे. तर आता पाणी काढण्याचं काम हे आम्हाला चारीतून आहे. तर माझ्याकडं आज पाणी काढायचं काम आहे. कारण वेळेवर मजूर न मिळालं की असं शेतकऱ्यांना म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे असं घरच्या घरी असं काम करावंच लागतं. कारण शेतकरी म्हणलं की प्रत्येक कामं म्हणजे आपण लोकांवर निर्भर म्हणजे अशी ठेवू शकत नाही किंवा लोकांवर शेतकरी हा अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळं बरीचशी अशी कामं असतात की स्वतः होऊनच अशी पुढं करावी लागतात. तर आता हा चारीतून पाणी काढायचे थोडंसं त्रासदायक आहे, पण काही नाही ते करायचं. म्हणजे आनंदाने जर केलं तर म्हणजे सोपं जातं आणि अवघड म्हणून केलं तर ते अवघडच जात असतं. तर आता इथं मला पाणी काढून पंप भरून द्यायचं काम माझ्याकडं आहे आजचं. आता हे आमचं दिवसभर काम चालू राहणार औषध मारायचं. कारण एवढ्या टाक्या 16 ते 17 टाक्या आज म्हणजे शेतात मारायच्यात. कारण पावसाचं वातावरण कंटिन्यू झालं आहे. आमच्याकडं तर कंटिन्यूच आहे पावसाचं वातावरण. कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळं आता औषध म्हणजे फवारताना त्यात स्टिकर टाकावं लागतं. आता तिकडून झालं. आता थोडंसं पुढं आलो कारण बरंच औषध मारायचं त्यामुळं त्यांचं चालू आहे औषध मारणं. आणि मी आता त्यांना पंप भरून दिलं की माझं म्हणजे इकडं तिकडं बघणं आणि बसणं हेच माझा उद्योग चालू आहे. पण मला पण कंटाळा येतो आहे आणि आवड मला आहे खूप झाडं लावण्याची. त्यामुळे मी सतत अशी झाडं लावत असते. आता बघा इथं पण आंब्याचं झाड लावलेलं आहे. आता हे 3 वर्षाचं झालं आहे आणि हे पण चांगलं आता उंच झालेलं आहे. बघा त्याची पानं पण बघा अशी लांबसर आहेत. चांगले आंब्याचं झाड आहे म्हणजे लावलेलं आहे मी ते कुईपासूनच. आंब्याची कुई लावलेली. इथं पण बघा रामफळाचं झाड लावलेलं आहे. त्याला पण आता बरीच अशी फुलं आली आहेत बघा चांगली. म्हणजे आवड असावी माणसाला, छंद असावा काही ना काही आणि त्यातूनच आपल्याला म्हणजे आनंद पण मिळतो आणि आपल्याला म्हणजे त्याचं फळ पण मिळतं असं असतं. तर दुसरीकडे इथं सीताफळाचं पण मी एक असं झाड लावलेलं आहे. आता ते बरेच दिवस झालं पण वाढ काय घेत नव्हतं. आता इकडं आले पेरूकडं. चला म्हणलं माझे असेच उद्योग चालू आहेत. त्यांचं औषध मारेपर्यंत पंप भरून दिला की आता भूक लागली होती. म्हणलं पेरू सापडतं का बघावं. तिथंच चिखलाने हात स्वच्छ धुलाय. कारण मी आज हातातले मोजे पण विसरून आले प्लॅस्टिकचे. कारण औषध भरताना ते वापरले म्हणजे आपण सेफ्टी राहतो. तर मला एवढे पेरू सापडले. आणि इथं बघा आमच्या चारीला असे भरपूर चंदन मोठे मोठे असतात. पण चंदन चोर एकही चंदन असा राहू देत नाही बघा. तुम्हाला दिसत असेल बघा त्यांनी कसा असा पोखरून त्यातला आतला गाभा नेलाय आणि त्याचा सुवास तर इतका सुटला आहे ना काय तुम्हाला सांगू. म्हणजे कुठलाही परफ्यूम असू द्या ह्या चंदनाच्या म्हणजे सुवासापुढे फिक्का आहे. तर मी पण थोडासा आता नेते आणि घरात ठेवते. घरात जरी असा ठेवला ना नुसतं त्याचं आतलं लाकूड गाभा तर त्यांनी काढून नेलाय तरी एकदम सुंदर असा वास सुटतो बघा अख्ख्या घरात आपल्या परिसरात. तर इथं बघा केळीची झाडं पण मी लावलेली इथं चारीतच. गावरान केळी एकदम प्युअर गावरान केळी. एकदम लहान असतात पण खायला अशी एकदम गोड आणि चविष्ट असतात. तर इथं मी 2 जी छोटी लावलेली आहेत ती थोडीशी मोठी म्हणजे केळीची आहेत. हायब्रिड केळी त्याला म्हणू शकता. तर इथं बघा चिमण्यांची घरटी आहेत भरपूर अशी. आमची विहीर आहे जुनी तिथं.
किती भारी वाटतं ना ह्यांच्याकडे बघितल्यावर. म्हणजे पक्षी प्राणी किती आनंदात जगतात त्यांचं जीवन, आणि आपण आपल्याला हे पाहिजे आणि ते पाहिजे त्याच्या हव्यासापोटी सतत असं म्हणजे टेन्शनमध्ये राहतो. तर मी तुम्हाला सांगते, मी कधी बघा टेन्शन घेत नाही कुठल्या गोष्टीचं, कारण देवाने जे आपल्याला दिलं आहे जीवन तेच आनंदी जगायचं आणि समाधानी राहायचं. कारण आपण ज्याच्या मागं पळू ना ते आणखीन आपल्यापासून दूर जातं. कारण बघा देव आपल्याला सांगत असतात किंवा म्हणजे आपल्याला ते काहीतरी आपल्याला म्हणजे असा अनुभव देत असतात की तुला जे योग्य आहे तेच तुला योग्य आहे, तेच मी तुला देत असतो, असं असतं. आणि त्यामुळं माणसाने नेहमी समाधानी राहावं. आता आज बघा दिवसभर शेतातली कामं केली, आता स्वयंपाकाला सुरुवात केली. आता श्रेयाने आयुष्याने भाज्या वगैरे केलं, काही गायांची कामं केली, आणि आता इथं बघा मी भाकरी टाकून घेते. आणि भाकरी करतानासुद्धा म्हणजे स्वयंपाक करतानासुद्धा म्हणजे बायकांनी नेहमी आनंदी असावं किंवा देवाचं नामस्मरण करावं, म्हणजे स्वयंपाकसुद्धा चविष्ट होतो. आणि देवांनासुद्धा बघा म्हणजे आपण जे त्यांना अर्पण करतो ते सुद्धा त्यांच्यापर्यंत म्हणजे पोचलं जातं, जेवढ्या आपण आनंदाने म्हणजे स्वयंपाक करू. आता बी बघा पहिली भाकरी असू देच किंवा चपाती असू दे, संध्याकाळी आमच्यात भाकरी केल्या जातात. काय असू द्या पहिलं देवाला करायचं किंवा गाईला घास द्यायचा, कसं आपल्याला जमेल तसं म्हणजे हे होतं म्हणजे करायचं. आता मी कधी गायांना देते, कधी देवांना म्हणजे भाकरीतला काही असू दे देवांना ठेवायचं किंवा गाईला द्यायचं, एवढं मात्र करायचं. का तर आपल्या आधी त्यांना पोचलं किंवा त्यांना दिलं म्हणजे आपल्याला समाधान मिळतं, एवढंच. देव खातात की नाही ते त्यांनाच माहीत, मला पण माहीत नाही, पण आपल्याला मोठं समाधान मिळतं या गोष्टीतून, एवढं मात्र नक्की. आणि आपल्याला समाधान मिळलं म्हणजे एक मात्र लक्षात ठेवायचं की म्हणजे देवांना ते आपलं म्हणजे मान्य आहे, याच्यातूनच आपण पण ओळखून घ्यायचं असतं. आपलं पोट भरो किंवा ना भरो, पण मुक्या प्राण्यांचं पण पोट पहिलं भरावं लागतं. आता आमचा डोगूसाठी सुद्धा मला मोठी भाकरी थापावी लागते, कारण त्याचा पोटोबा पण खूप मोठा आहे, कारण तो एक टायमिंगच खातो एकदम म्हणजे शहाण्या माणसासारखं. त्याला पण माहिती आहे आपलं जीवन हे खाण्यासाठी नाही तर म्हणजे जगण्यासाठी खायचं, तर आपल्याला पण ते नक्कीच कळलं पाहिजे. तर काय माणसांचं म्हणणं असं येतं की मित्र हा श्रीमंत म्हणजे घरचा करावा, पण मी तुम्हाला सांगते माझं म्हणणं असं येतं, मित्र हा श्रीमंत घरचा नाही किंवा मित्र किंवा मैत्रीण करा, पण श्रीमंत विचारांची करा, म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळेल. कारण भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा बघा गरीब सुदामाचा मित्र केला होता. तीच प्रेरणा ध्यानात ठेवण्याचा ब्लॉग इथं संपवते.